नारद म्हणतात की या जगात फक्त मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रच असे आहेत जे यावेळी अयोध्येचं राज्य करीत आहेत, त्यांच्या चरित्राचं तू गुणगान कर. कधी? रामायण घडल्यानंतर. मग त्यांनी हे रामायण रचलं आणि रामायणामध्ये प्रथम फक्त 5च कांड आहेत. अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, त्यानंतर सुंदरकांड आणि लंकाकांड, हे 5च कांड आहेत. त्यानंतर काही लोकांनी बालकांड आणि उत्तरकांड जोडले. रामायण किती आहे? फक्त 5च कांडांचं. आणि हे बालकांड जोडण्याच्या पाठीमागं कारण हे आहे की यात त्यांना रामाला लोकोत्तर महापुरुष ईश्वराचा अवतार ठरवायचा होता. आणि उत्तरकांड यासाठी जोडला की रावणाची महती करायची होती. कारण उत्तरकांडामध्ये सगळ्यात प्रधान जी गोष्ट आहे ती आहे अश्वमेध यज्ञ. आणि अश्वमेध यज्ञ का केला? तर अश्वमेध यज्ञ हे प्रायश्चित स्वरूपात केला, कारण रामाकडून ब्राह्मणाची हत्या झालेली होती. तिचं प्रायश्चित म्हणून आहे. खरं पाहिलं तर अश्वमेधाचा आणि प्रायश्चिताचा काहीही संबंध नाही. रावणाला खूप मोठे केले गेले उत्तरकांडामध्ये. पण रामाची नेमकी स्थिती काय? राम नेमके कोण? का ते ईश्वराचे अवतार आहेत का? विष्णूचे अवतार आहेत का? राम नेमका कोण? राम कोणत्या काळामध्ये उत्पन्न झाले? रामाचा कालावधी कोणता? हे समजून घेणं फार अत्यंत आवश्यक आहे. याच्या आधारावर आमच्या पिताजींनी अनेक वर्षांपासून हे छापायला चालू केलं आहे. 2-3 ठिकाणी छापून पण आलं आहे की रामाची नेमकी जन्मतिथी कोणती. आज असं म्हटलं जातं, आपण एक सिनेमा पाहिला असेल कदाचित, राम सेतू नावाचा सिनेमामध्ये आला होता आणि रामाच्या जन्माची तिथी ही 5000 वर्षापूर्वीची त्यांनी सांगितली होती. कोणी 7000 वर्ष म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. परंतु जर दरवर्षी आपण मधुमास नवमी, वैदिक मास मधुमास, चांद्रमास चैत्रमास नवमी, शुद्ध नवमीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्मदिन साजरा करतो. यावर्षी ही जी रामनवमी आहे गुरुवार दिनांक 26 मार्च 2026ला आलेली आहे. भारतातील जे काही उत्पन्न झालेले संप्रदाय, धर्म, विचारधारा आहेत, या सर्वांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, श्री रामचंद्र यांना पूजनीय ठरवण्यात आले. बरोबर आहे? इव्हन इस्लाममध्ये सुद्धा ज्यांनी तराना-ए-हिंद ही रचना केली त्यांनी सुद्धा रामाची प्रशंसा केलेली आहे. डॉक्टर अल्लामा इक्बाल यांनी, त्यांना सुद्धा ते पूजनीय आहे. जे मुसलमान आपल्याला हिंदूंचे वंशज मानतात त्यांना सुद्धा हे पूजनीय आहे. परंतु सर्वांनी आपण रामाला मानतो, पण रामाची जन्मतिथी नेमकी कोणती याविषयी अत्यंत आपण अज्ञात आहोत, आपणाला माहीत नाही. महात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजींचा जन्म झाल्यानंतर किती वर्षे झाली हे लोकांना माहीत नाही. आणि या विचारावर काही विचार इथे प्रस्तुत आहेत. पहिले काही विचारांना आपण समजून घेऊ. इतिहासामध्ये आजकाल ज्यांचा फार मोठा हात आहे इतिहास रचण्यामध्ये, त्या सर्व पाश्चात्यांनी भारतीय इतिहास तज्ज्ञांना जर विचारलं तर लक्षात असं येईल की अनेक शिलालेख, वंशावली, प्राचीन ग्रंथांच्या आधारे, स्तूपांच्या आधारे इतिहास लेखनाचा ते जड आधार शोधतात. परंतु भारताचा इतिहास अत्यंत दीर्घ आहे, वैभवशाली आहे. कौरव पांडवांच्या युद्धाला 5000 वर्ष झाली असं म्हटलं जातं. म्हणजे राम 100% त्याच्या आधीचे आहे. आणि कौरव पांडवांच्या महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी काही लोक 1000 वर्षांपर्यंत राम मानतात. आणि असं आहे की 6000 वर्षापासून आपलं नैतिक अधःपतन सुरू झालं. गुरुकुल प्रणाली नष्ट झाली, ज्ञानाचे केंद्र नष्ट झाले आणि यामुळे आपलं मूळ ज्ञान जे आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आणि परचक्रांचं आक्रमण होत राहिलं.
महाभारतात श्रीकृष्णाच्या काळामध्ये ग्रीकचा पहिला राजा त्यावेळेसचा कालयवनाचं आक्रमण झालं. त्यानंतर इराकच्या राणीचं आक्रमण झालं, इराणच्या राणीचं आक्रमण झालं. त्यानंतर सिकंदराचं आक्रमण झालं. त्यानंतर अनेक वर्ष आपण पाहतो की मोहम्मद गझनवीचं आक्रमण झालं. मोहम्मद गौरी आला, गुलाम वंश आला, सय्यद वंश आला, तुगलक वंश आला, मुघल वंश आला, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले आणि जवळपास 1500 वर्ष आपण परकीय आक्रमणाच्या चक्रात राहिलो. परंतु जर आपण ज्ञान विज्ञान साहित्याची जी क्षती झाली, उदाहरणार्थ एकच सांगायचं म्हटलं तर एका फार भयानक आक्रमणकर्त्यांनी आपली विद्यापीठ जाळली. बहलूल नावाचं, बहलूल लोधी, आणि त्याच्या आधीही बऱ्याच जणांनी जाळली. आणि यामध्ये आपलं ज्ञान नष्ट झालं, आपले ग्रंथ जाळले आणि जवळपास 700 वर्षापासून युरोप खंडामध्ये जे राष्ट्र उर्जित अवस्थेमध्ये आले त्यांनीच संपूर्ण जगावर राज्य केलं. मग ते इंग्लंड असतील, पोर्तुगाली असतील, स्पॅनिश असतील, फ्रेंच असतील, रशियन असतील, आता त्यांचेच वंशज अमेरिकन असतील, या सगळ्यांनी संपूर्ण विश्वामध्ये आपल्या आपल्या वसाहती उपनिवेश स्थापन केले. आणि त्याच्यातील काही लोकांनी या कालगणनेला एक महत्त्वाचा आधार दिला, तो आहे त्यांच्या बायबलचा. बायबलचे हे 2 टेस्टामेंट आहेत. ओल्ड टेस्टामेंट ज्याला आता यहुदी लोक फॉलो करतात आणि न्यू टेस्टामेंट ज्याला ख्रिश्चन लोक, ईसाई लोक फॉलो करतात. तर या सगळ्या लोकांनी पृथ्वीची आयु आणि जगाचा इतिहास बायबलपर्यंतचाच मानून केवळ 5 ते 6 हजार वर्ष एवढाच मानतात. आणि दुराग्रह